मित्रांनो, आज ना मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो, अशा बायका ज्या बायकांना जास्त सहजासहजी कोणाशी बोलत नाही, ज्या बायकांना कमी बोलणाऱ्या बायका असतात, ज्या बायकांचे मित्र खूप जास्त कमी असतात, म्हणजे मित्रांनो तुम्ही ना असं बोलू शकता की मित्रांनो, अशा बायका ज्यांचा संबंध जास्त लोकांसोबत येत नाही, त्या जास्त कोणासोबत बोलत नाही, तर अशा कमी बोलणाऱ्या, अशा शांत स्वभावाच्या जर बायकांना तुम्हाला पटवायचं असेल तर त्यांना कसं पटवायचं असतं, त्यांच्यासोबत ना जवळीक साधायची असेल तर त्यांच्यासोबत जवळीक साधताना आपल्याला नेमकं काय काय करायचं असतं. तर मित्रांनो, जर तुम्हाला पण ना अशी एखादी बाई तुम्हाला आवडते, जी बाई ना जास्त कोणासोबत बोलत नाही, ती कमी बोलणारी बाई आहे, तर मित्रांनो तिला पटवायचं असेल ना, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे बघा. कारण मित्रांनो हा व्हिडिओ ना तुमच्यासाठी खूप जास्त उपयोगी ठरेल मित्रांनो. तर मित्रांनो, आता वेळ वाया न घालवता चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना एखाद्या अशा बाईला तुम्हाला पटवायचं असेल, जी बाई ना कमी बोलणारी ती बाई आहे, ती जास्त कोणासोबत बोलत नाही, तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही काय करा माहिती आहे का, की पहिल्यांदा ना तुम्ही जास्त घाई करू नका, जास्त उतावळेपणा तुम्ही करू नका. त्याचं कारण काय असतं माहिती आहे का मित्रांनो, की मित्रांनो कमी बोलणाऱ्या बायकांना मी ना फुलपाखरू त्यांना बोलतो मित्रांनो. म्हणजे मित्रांनो त्यांना मी ना एक शब्द दिला आहे की फुलपाखरू. आता मित्रांनो फुलपाखराला ना तुम्हाला जर पकडायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला ना जास्त घाई गडबड करून तुम्हाला चालत नाही, जास्त उतावळेपणा करून तुम्ही कोणत्या पण फुलपाखराला पकडू शकत नाही. तर मित्रांनो जर तुम्हाला ना त्या फुलपाखराला पकडायचं असेल तर पहिल्यांदा ना जास्त घाई करू नका, उतावळेपणा अजिबात करू नका. पहिल्यांदा ना तुम्ही तिच्या सोबत फक्त मैत्री करा, जास्त तुमच्या डोक्यामध्ये एक्सपेक्टेशन तुम्ही ठेवू नका आणि तिला पण ना असं काही दाखवू नका की म्हणजे मला तुला ना पटवायचं आहे, मला तू आवडतेस, असं तिला ना चुकून सुद्धा दाखवू नका. आणि जर तिला ना जरा सुद्धा ह्याची भनक लागली ना की म्हणजे ह्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे, तर मित्रांनो ते फुलपाखरू तुमच्या हातातून लगेच ते निष्ठून जाणार मित्रांनो. तर मित्रांनो ही ना पहिली टीप आहे. आता त्याच्यानंतर जी दुसरी टीप आहे, म्हणजे जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो त्या बाईसोबत ना जास्त समोरासमोर बोलण्यापेक्षा तिच्यासोबत ना सोशल मीडियावर तुम्ही बोलायला सुरुवात करा. कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की मित्रांनो त्या बाईचा स्वभाव ना कमी बोलणारा तिचा स्वभाव आहे, ती जास्त कोणासोबत जास्त ती बोलत नाही. आणि मित्रांनो अशी लोक ना सोशल मीडियावर जास्त ओपन होतात. म्हणजे मित्रांनो जर तुम्ही तिला ना सोशल मीडियावर तुम्ही तिला मेसेज पाठवलात, तर मित्रांनो तिथे बोलायला ना तिला काही भीती किंवा काही लाज तिला वाटत नाही. सोशल मीडियावर ना चॅटिंग करताना तिला जास्त ओपन वाटतं. आणि मित्रांनो तुमचं बोलणं समोरासमोर इतकं होत नाही जितकं तुमचं बोलणं ना सोशल मीडियावर तिथे होतं मित्रांनो. तर मित्रांनो त्यामुळे ना अशा बायकांना पटवताना तुम्ही कधी त्यांच्यासोबत जास्त समोरासमोर बोलण्यापेक्षा त्यांच्यासोबत ना सोशल मीडियावर तुम्ही गप्पा मारायचा प्रयत्न करा. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो अशा बायकांसोबत ना बोलताना, अशा बायकांसोबत गप्पा मारताना त्यांना जे आवडतं, जो विषय त्यांना आवडतो, ज्या गोष्टीमध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे, तर त्याच विषयावर, त्याच गोष्टींवर तुम्ही गप्पा मारा. भले तुम्हाला ना त्या गोष्टी, तो विषय तुम्हाला आवडत नसेल, तरी पण तुम्ही ना तिला जे आवडतं, ज्याच्यामध्ये तिला इंटरेस्ट आहे, त्याच्याबद्दल ना तुम्ही बोलायला सुरुवात करा. आणि जास्त करून ना तिला असं दाखवा की म्हणजे जे तुला आवडतं ना तेच मला पण आवडतं.
म्हणजे तुझे विचार आणि माझे विचार किती मिळतात जुळतात, म्हणजे आपल्या दोघांचे विचार ना एकसारखे आहेत असं तिला दाखवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मित्रांनो, जर ती तुम्हाला बोलली की म्हणजे आजकाल ना बायका खूप जास्त बेकार झाल्या आहेत, लग्न होऊन सुद्धा ना त्यांची बाहेर लपडी असतात, म्हणजे मला हे ना आवडत नाही असं जर म्हणजे ती तुम्हाला बोलली, सो मित्रांनो तुम्ही तिला असं नका बोलू की म्हणजे असं नसतं, प्रत्येकाची चॉईस असते, प्रत्येकाचे डिसिजन असतात, असं तुम्ही नका बोलू. उलट तुम्ही तिला ना हाला हा द्या की हो हो तुम्ही जे बोलताय ना ते अगदी बरोबर आहे, मला पण असंच वाटतं. असं मित्रांनो म्हणजे तिला ना जे आवडतं, ज्या विषयामध्ये तिला इंटरेस्ट आहे, तर मित्रांनो त्याच्याचबद्दल ना तुम्ही गप्पा मारा. त्याने मित्रांनो काय होतं की मित्रांनो कमी बोलणारी बाई पण आपल्या आवडीच्या गोष्टी बोलण्यामध्ये ती म्हणजे गुंतून जाते आणि मित्रांनो ती पण ना जास्त बोलायला सुरुवात करते मित्रांनो. तर मित्रांनो हे ना तिसरं काम आहे जे तुम्ही नक्की करा. आता त्याच्यानंतर जे चौथं काम आहे, तर ते चौथं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना त्या बाईचा विश्वास, तिचा ट्रस्ट पूर्णपणे जिंका. काय बोललो मी? त्या बाईचा विश्वास, तिचा ट्रस्ट पूर्णपणे जिंका. म्हणजे मित्रांनो तिला ना असं वाटलं पाहिजे की म्हणजे हा पुरुष ना खरोखर चांगला माणूस आहे, हा पुरुष ना कधी कोणाला धोका देत नाही, हा पुरुष ना स्वभावाने आणि मनाने खूपच जास्त चांगला आहे असं तिला वाटलं पाहिजे. आणि मित्रांनो जेव्हा ना तिचा तुमच्यावर विश्वास बसेल, तेव्हा मित्रांनो ती ना आपणच तुमच्याकडे आकर्षित व्हायला ती सुरुवात करणार मित्रांनो. कारण मित्रांनो अशा बायका ना ज्या जास्त कोणासोबत बोलत नाही आणि जेव्हा त्यांचा ना कोणावर पण विश्वास बसतो, तेव्हा मित्रांनो त्या बायका ना त्या पुरुषासोबत खूपच जास्त अटॅच होतात मित्रांनो. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये ना दुसरा कोणी नसतो की ज्याच्यासोबत ना त्या बोलू शकतील आणि म्हणजे त्याच्यासोबत ना त्यांचा बॉन्ड बनला तर मित्रांनो त्या बायका ना 24 तास त्या पुरुषासोबत बोलायला सुरुवात करतात मित्रांनो. तर मित्रांनो ही अशी कामं ना तुम्ही नक्की करून बघा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला काय भेटतो ते तुम्ही मला नक्की सांगा. तर मित्रांनो चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.